नमस्कार मंडळी, सुनीता लवंडेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। रोजच्याच भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने कशा बनवायची याची सिरीज आपल्या चॅनलवर चालू आहे। सध्या भेंडीच्या वेगवेगळ्या भन्नाट रेसिपीज मी दाखवत असते। तर सिरीजच्या आजच्या तिसऱ्या भागामध्ये आज आपण कांदा टोमॅटो घालून भेंडीची भाजी बनवतोय। चला मग ही भेंडीची भाजी मी नेहमीपेक्षा वेगळी हटके कशी बनवतीये ते आता आपण पाहूयात। तर इथं मी पावशर भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे। आता ह्या रेसिपीसाठी भेंडी कशी कापायची ते दाखवते। तर भेंडीचा देठाकडचा भाग काढून टाकायचा आणि भेंडी अशी तिरकी कापायची, म्हणजे मग भाजी दिसायला छान दिसती। तर बघा, साधारण इतपत जाडीची भेंडी मी कापून घेतली आहे। तर सगळी भेंडी मी अशाच पद्धतीने कापून घेतली आहे। तर चला आता फोडणी करूयात। सगळ्यांनाच माहीत असेल की भेंडी शिजण्यासाठी पाणी घालायचं नसतं, भेंडी तेलातच शिजवायची असते, म्हणून तेल थोडंसं जास्त घालायचं। तेल तापलं की मोहरी, हिंग आणि हळद घालून फोडणी करायची। आता चिरलेली भेंडी आणि कांदा एकदम घालायचा। तर मी 2 मोठे कांदे असे चौकोनी कापून घेतले होते। कांदे जरा जाड आणि मोठेच कापून घ्यायचे। तर आपल्याला कांदा पारदर्शक म्हणजे ट्रान्सलुसन्स होईपर्यंत आणि भेंडी जरा थोडी शिजेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय। आणि हो, झाकण न ठेवता ही भेंडी आपल्याला शिजून घ्यायची आहे। माझ्या मुलींना भेंडी खूप आवडते, त्या शाळेत असताना मी ही भेंडीची भाजी नेहमी बनवून द्यायची। तर काय व्हायचं की पावशर भेंडी बनवली की दोघींना पुरायची नाही आणि अर्धा किलो भेंडी केली तर ती सरायची नाही। तुमचंही असंच होतं का हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा। तर भेंडी शिजून कमी होते आणि मग ती सगळ्यांना पुरत नाही। अशा वेळी मग भरपूर कांदा घालून भेंडी बनवायची। तर बघा, बोलता बोलता आपली भेंडी जरा शिजली आणि कांदा जरा ट्रान्सलुसंट झालाय। कांदा असा पारदर्शक दिसला की 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची। धने जिरे पावडर आणि आमचूर पावडर घातल्यामुळं भाजीला वेगळीच चव येते। त्यानंतर आता 1 बारीक कापलेला टोमॅटो घालायचा। लगेचच चवीनुसार मीठ घालायचं। थोडीशी साखर आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल। लो गॅसवर याला आता परतून घ्यायचं टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत। अशी कांदा टोमॅटो घालून केलेली भाजी सकाळी घाईगडबडीत सुद्धा तुम्ही बनवून डब्याला देऊ शकता। तर बघा, टोमॅटो आपला शिजून चांगला सॉफ्ट झालाय। आता शेवटी 1 चमचा पावभाजी मसाला एक्स्ट्रा फ्लेवरसाठी घालायचा आणि कोथिंबीर घालून याला मिक्स करायचं। रोजच्याच भाज्या जर वेगवेगळे मसाले वेगवेगळ्या पद्धतीने जर बनवल्या तर घरातली मंडळी काय तीच ती भाजी बनवली असे म्हणणार नाहीत। आपण तरी रोज वेगवेगळ्या भाज्या कुठून आणणार, नाही का? आहे त्याच भाज्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवायच्या, बाकी काय। तर चला, रेसिपी आवडली असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा। उद्या तुम्हाला भेंडीची कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओच्या शेवटी मी एक टिप सांगत असते आणि आजची टिप आहे की भेंडी शिजवताना त्यावर झाकण ठेवायचं नाही। झाकण न लावताच भेंडी शिजवायची, म्हणजे मग भेंडीचा रंग टिकून राहतो, भेंडी चांगली हिरवीगार राहते। तर चला, भेटूयात पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत बाय बाय।